चला आता आपल्याला कोणते समाज सुधारक बघायचे तर राघव भांडारकर. राघव भांडारकर यांना आपण कशासाठी ओळखतो तर त्यांनी त्यांच्या मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता. म्हणजे पुनर्विवाहासाठी त्यांना आपण विधवांच्या पुनर्विवाहासाठी ओळखतो. त्यानंतर जे काही प्रार्थना समाज आहे त्या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान होतं. सोबतच जे काही इतिहास अभ्यासक आहेत, पुरातन अभ्यास आहे जो इतिहासाचा, त्याच्या बाबतीमध्येही आपण त्यांना काय करतो ओळखतो. आधुनिक विचारांचे राघव भांडारकर होते. तर राघव भांडारकर यांच्याबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ती आपण या लेक्चरमध्ये बघूया. पहिली महत्वाची गोष्ट काय तर राघव भांडारकर जे काही आहेत त्यांचा जन्म मालवण सिंधुदुर्ग इथं 1847 ला झाला होता. त्यांचं जे काही मूळ आडनाव आहे ते मूळ आडनाव त्यांचं पत्की होतं. मात्र त्यांचे जे काही पूर्वज आहेत ते सरकारी खजिन्यामध्ये अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर हे काय मिळालं होतं, आडनाव मिळालं होतं. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय तर मुंबई विद्यापीठ जे काही आहे त्या मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी घेतली होती आणि जर्मन विद्यापीठामधून त्यांच्याकडे PhD ही होती. आता हे उच्च शिक्षित होते, त्यानंतर भाषातज्ञ होते, प्राचीन इतिहासाचं संशोधन केलेलं, प्राच्य विद्याचं संशोधन केलेलं आणि संस्कृत भाषेचे ते पंडितही होते. म्हणजे जे काही राघव भांडारकर आहेत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये काय केलेलं, काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जे काही मुंबई प्रांताची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्या मुंबई प्रांताची लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ही काय होते ते सदस्य होते आणि केंद्राचे जे काही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे त्याचे पण ते काय होते सदस्य होते. म्हणजे मुंबईचं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि केंद्राची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या दोघांचेही राघव भांडारकर काय होते सदस्य होते. आता राघव भांडारकर यांच्याबद्दल जर सुरुवातीला बोलायला गेलं तर प्रार्थना समाजाची जी काही स्थापना आहे त्याच्यामध्ये राघव भांडारकर यांचं काय होतं महत्वाचं योगदान होतं. आणि प्रार्थना समाजाचे जे काही वैचारिक संस्थापक जे काही आहेत ते कोण ओळखला जातात तर भांडारकर यांना ओळखला जातं. म्हणजे प्रार्थना समाज जो काही आहे त्याचे वैचारिक संस्थापक म्हणून भांडारकर यांना काय केलं जातं ओळखलं जातं. ही एक महत्वाची गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचं शैक्षणिक कार्यही महत्वाचं आहे. शैक्षणिक कार्यावरतीही आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. जे काही SNDT विद्यापीठ आहे जे महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं SNDT विद्यापीठ आहे त्या SNDT विद्यापीठाचे काय होते ते पहिले कुलगुरू होते. त्यानंतर मुंबईचं जे काही एल्फिन्स्टन कॉलेज असेल किंवा पुण्याचं जे काही डेक्कन कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ते काय होते प्राध्यापक होते. त्यानंतर जे काही मुंबई विद्यापीठ आहे त्या मुंबई विद्यापीठाचे ते काय होते कुलगुरूही होते. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जे काही SNDT विद्यापीठ आहे ते SNDT विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. सोबतच मुंबई विद्यापीठाचेही काय होते ते कुलगुरू होते. आता सगळ्यात महत्वाचं काय की डॉक्टर जे काही भांडारकर आहेत त्या डॉक्टर भांडारकर यांनी काय केलेलं आहे तर प्राच्य विद्या संशोधक ग्रंथांची काय केली आहे निर्मिती केलेली आहे. इतिहास आणि प्राचीन संस्कृती यांचं काय केलं होतं त्यांनी संशोधन केलं होतं आणि त्याबाबत त्यांनी लिखाणही केलेलं आहे. कोणतं लिखाण आहे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, त्यानंतर सेव्हनिझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया. म्हणजे जे काही प्राचीन इतिहास आहे त्या प्राचीन इतिहासाबद्दलचं जे काही संशोधन आहे आणि लेखन आहे ते राघव भांडारकर यांनी काय केलेलं आहे. आता राघव भांडारकर यांचे जे काही शिष्य वगैरे आहेत त्यांनी काय केली होती तर राघव भांडारकर यांच्या नावानेच काय केली होती एक प्राच्य विद्या संशोधन मंदिराची स्थापना केली होती किंवा संघटनेची स्थापना केली होती 1917 मध्ये. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराची जी काही स्थापना आहे ती त्यांची विद्यार्थ्यांनी पुणे या ठिकाणी केली होती. आणि ही जी काही संघटना आहे त्या संघटनेच्या स्थापनेमध्ये डॉक्टर श्रीपाद कृष्ण बेलवलकर, कुर्तकोटी, सरदेसाई यांनी काय केला होता सहभाग घेतला होता. आणि ज्या दिवशी या संघटनेची स्थापना झाली त्या दिवशी आपल्याकडे असणारे जवळपास 2200 मौल्यवान ग्रंथ जे काही आहेत ते भांडारकर यांनी काय केले होते त्या संस्थेला भेट दिलेले बघायला मिळतात. त्यानंतर पुढचं जर त्यांचे सामाजिक आणि धार्मिक विचार जर बघितले तर हिंदू धर्मामध्ये जे काही मूर्तीपूजा आहे किंवा अवतार कल्पना आहे, बहुदेववाद आहे इत्यादी बाबींना काय केला त्यांनी विरोध केला. आणि जे काही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉक्टर भांडारकर यांनी काय केलं की जे काही वेद असतील, उपनिषदे असतील, भगवद्गीते असतील यांचाच काय घेतला आधार घेतला आणि त्याच्यानुसार काय सांगितलं तर अंधश्रद्धा असेल ही कशी चुकीची प्रथा आहे त्यांनी काय केलं तर आपल्या वेदांचा संतांच्या इतिहासाचा अभ्यास देऊन काय केलंय सांगितलेलं आहे. बालविवाह प्रतिबंध असेल, विधवा पुनर्विवाहाला संमती असेल इत्यादी सुधारणांचा काय केलाय त्यांनी आग्रह केलेला होता. आता विधवा पुनर्विवाहाचा आग्रह करत असताना त्यांनी काय केलं तर जी काही स्वतःची मुलगी आहे त्या स्वतःच्या विधवा मुलीचाच काय केला पुनर्विवाह घडून आणला आणि त्यांची जी काही विचार आहेत त्या विचारांना काय केलं त्यांनी कृतीची जोड दिलेली. आता
महत्वाचं काय तर विचारांना कृतीची जोड देणारे जे काही समाजसुधारक आहेत ते समाजसुधारक म्हणून राघव भांडारकर यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. कारण त्यांनी काय केलं होतं तर स्वतःच्या मुलीचा काय केला, पुनर्विवाह काय केला, घडून आणलेला पाहायला मिळतो. महत्वाचं आहे ते. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर जी काही 1874 मध्ये लंडन इथं झालेली जी काही प्राच्य अभ्यास परिषद जी काही आहे त्या परिषदेमध्येही काय झाले होते, ते सहभागी झालेले होते. आणि जे काही पुण्यामध्ये 1908 मध्ये मद्यपान विरोधी सभा भरली होती त्या मद्यपान विरोधी सभेचेही ते काय होते, अध्यक्ष होते. तर ह्या 2-3 गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. राघव भांडारकर यांच्यावरती आपल्याला एक प्रश्न आयोगाने विचारलाय की काय विचारलं होतं की 2 स्टेटमेंट दिलेले आणि त्या 2 स्टेटमेंट वरून आपल्याला काय करायचं होतं, एक व्यक्ती ओळखायचं होतं. तर प्रश्न काय होता की 1874 मध्ये लंडन येथे झालेली जी काही प्राच्य अभ्यास विषयावरील परिषद आहे त्या परिषदेमध्ये ते सहभागी झाले होते. आणि दुसरं स्टेटमेंट होतं ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. ही दोन्ही स्टेटमेंट काय केलेत आपण पाहिलेली आहेत आणि त्याचं उत्तर काय होतं तर डॉक्टर रामकृष्ण भांडारकर होतं. राघव भांडारकर यांचं पूर्ण नाव काय तर रामकृष्ण गोपाल भांडारकर हे काय होतं त्यांचं पूर्ण नाव होतं. मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी काय झाला होता, त्यांचा जन्म झालेला होता. त्यानंतर बघा महत्वाच्या गोष्टी ज्या काही आहेत त्या महत्वाच्या गोष्टी काय करतो, एकदा रिपीट करतो. पहिलं महत्वाचं म्हणजे मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी घेतली, जर्मन विद्यापीठामधून त्यांनी PhD घेतली. त्यानंतर ते इतिहासाचे अभ्यासक होते, प्राच्यविद्या संस्कृत भाषेचे अभ्यासक होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मुंबईचं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल किंवा केंद्राचं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल या दोघांचेही ते काय होते, सदस्य होते. म्हणजे मुंबई आणि केंद्र ह्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य राघव भांडारकर होते. प्रार्थना समाजाचे जे काही वैचारिक संस्थापक मानले जातात ते राघव भांडारकर होते. SNDT विद्यापीठाचे ते कुलगुरू होते, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. एल्फिन्स्टन कॉलेज असेल किंवा पुण्यामधलं डेक्कन कॉलेज असेल या कॉलेजेसमध्ये ते काय होते, प्राध्यापक होते. जे काही प्राच्यविद्या आहे त्या प्राच्यविद्येबद्दल त्यांनी काय केलं होतं, विपुल लेखन केलेलं होतं. आणि समाजामध्ये बालविवाह असतील, त्यानंतर विधवा पुनर्विवाह असेल, ह्या बालविवाहाला त्यांनी विरोध केलेला, विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलेलं. आणि विधवा पुनर्विवाहाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी जी काही स्वतःची मुलगी आहे त्या स्वतःच्या मुलीचा पण काय केला होता, विधवा पुनर्विवाह लावून दिला होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की 1884 साली लंडन या ठिकाणी जी काही भरलेली प्राच्य अभ्यास विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आहे त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यामध्ये जे काही मद्यपान विरोधी सभा होती त्याचे पण काय होते, ते अध्यक्ष होते. तर एवढ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या राघव भांडारकर यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवा. थँक्यू.